मुंबईत अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडं असणारी जपानी पद्धतीची मियावाकी वनं विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे। याचाच एक भाग म्हणून MMRDAच्या वतीनं आज वांद्रे कुर्ला संकुल इथं वनीकरणाची सुरुवात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली। यावेळी MMRDAचे आयुक्त SVR श्रीनिवास, अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते। बीकेसीच्या मियावाकी वनामध्ये 35 प्रजातींची झाडं लावण्यात येत असून यामध्ये फळझाडं, फुलझाडं, औषधी गुणधर्म असणारी झाडं अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे। यात प्रामुख्यानं चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, साग, पेरू, आपटा, भोकर, अडुळसा, अनंता, तामण, विलायती चिंच, फणस, पळस, सुरू, पारिजातक, काशीद, मोहा, सप्तपर्णी, बेल यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे। सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीनं विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडं ही अधिक वेगानं वाढतात। सामान्य पद्धतीनं लावलेलं झाड वाढायला जेवढा कालावधी लागतो त्या तुलनेत सामान्यपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीमध्ये तेवढ्याच उंचीचं झाड वाढतं। मुंबईत अधिकाधिक मियावाकी वनं विकसित करून पर्यावरणीय समतोल राखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे।